नमस्कार विद्यार्थी मित्र, माय क्लास पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे. माय क्लास पुणे आपल्याकरता महानगरपालिकेसंबंधित म्हणजे नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात झालेली आहे. आता त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये विविध 20 पदांचा समावेश आहे. याच पद्धतीने पुढेही महानगरपालिकेचे विविध जाहिराती येणार आहेत आणि मग आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सिलेबसकडे आता बघितलं, तर एक गोष्ट आपल्याला जाणवते. बघा, हे तुम्ही बघितली असेल जाहिरात की लिपिक, टंकलेखक किंवा इतर इंजिनिअरिंग पदं आहेत, इतरही पदं आहेत, त्या पदांकरता ही जाहिरात आहे आणि या सर्वांकरता एक जो गोष्ट कॉमन आहे तो म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. ओके. हा जो कायदा आहे ज्यानुसार महानगरपालिका त्यांची कार्य पार पडते किंवा महानगरपालिकेची रचना असेल या बाबींच्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होतात. परंतु जसं बृहन्मुंबई महानगरपालिकेकरता काही विशिष्ट कलम तुम्हाला अभ्यासाकरता होती, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी पर्टिक्युलर सिलेबस दिलेला नाही. परंतु ज्या पद्धतीने मी एक पंचायत राजचा पुस्तकाचा लेखक देखील आहे, त्यानुसार आणि जे प्रिव्हियस क्वेश्चन्स बघितले महानगरपालिकेच्या संबंधित अशा भरतीचे, तर त्यांचा मुख्य भर हे महानगरपालिका कशा पद्धतीनं कार्य करतात, त्यांची रचना कशा पद्धतीनं असते, म्हणजे सुरुवातीला जी महत्वाची कलमं आहेत, महापौर संबंधी असतील, सभांच्या संबंधित असणाऱ्या बाबी असतील, त्यानंतर रचना असेल, सदस्य संख्या असेल, या बाबी या ठिकाणी परीक्षेला विचारण्यात येतात. म्हणजे बेसिक रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा ऍक्ट सर्व पदांकरता कॉमन आहे. त्याच्यासोबत या ठिकाणी काय काय समाविष्ट आहे, जीएसचा म्हणजे जीएस म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टी सगळ्यांना कॉमन असल्यासारख्या त्या म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम आणि त्या ठिकाणी दुसरा आहे तो माहितीचा अधिकार अधिनियम 2005. हे दोन कायदे सर्व पदांना नाही परंतु काही पदांना त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. अशा पद्धतीनं मराठी इंग्रजी कुठेही त्या पद्धतीने इतकं मेन्शन नाहीये. मराठी इंग्रजी नसलेला लँग्वेज नसलेला महानगरपालिकेचा सिलेबस आहे. त्याच्यामुळं महानगरपालिका अधिनियम आणि महत्वाचं. मग या अधिनियमावर सध्या आपण काय केलेलं आहे तर दोन गोष्टी केलेल्या आहेत. एक, सर्वप्रथम आपण या ठिकाणी याचं बुक लॉन्च केलेलं आहे. ज्या पद्धतीने बीएमसीचं बुक लॉन्च केलं होतं, पण या ठिकाणी ऑलरेडी आपलं पंचायत राजचं बुक असल्यामुळे बुक अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. बघा, चेक करा की पंचायत राज देखील आपलं सोपं आहे म्हणून फेमस आहे. बुक प्लस त्या बुकवर बॅच, आपण कोणतंही बुक जेव्हा लॉन्च करतो त्याबरोबर आपण त्याची बॅच देखील लॉन्च करतो. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण सर्व महानगरपालिकेला उपयोगी येईल असं महानगरपालिका अधिनियम 1949 बुक या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. त्या बुकवर बॅच आहे. या बॅच वर या ठिकाणी प्लस आरटीआय आरटीएस म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम आणि माहितीचा अधिकार या ठिकाणी दोन्ही व्हिडिओ फ्री दिलेले आहेत. पंचायत राजचे काही व्हिडिओज देखील फ्री दिलेले आहेत. कारण जरी तुम्हाला महानगरपालिका अधिनियम असेल केवळ, तरी 73-74वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कारण 74वी घटना दुरुस्ती ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे, जिचा स्वीकार 1 जून 1900 त्या ठिकाणी 94 ला करण्यात आला. तर त्या ठिकाणी त्याही बाबी तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. ते 93 ला. त्याच्यानंतर या पद्धतीने आपण हे बुक लिहिलेलं आहे. त्या बुकची जर आपण सॅम्पल पीडीएफ पाहिली किंवा बुक ही तुम्हाला पाहायला मिळेल ऍपमध्ये, तर या ठिकाणी आपण टॉपिकला छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. कलमांनुसार देखील रचना केलेली आहे. सुरुवातीला आपण नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी असतात काय हे दिलेलं आहे. त्यांचं नेमक्या एकूण महाराष्ट्रात किती नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा आपण मुख्यत्वे महानगरपालिकांच्या बाबींमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे. दुसरं जे अधिनियमाचं चालू होतं दुसरं प्रकरण, त्याच्यानुसार कलमांनुसार महत्वाच्या असणाऱ्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिनियमाचं इंट्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर त्यांची रचना कशी असते त्याच्या संबंधित प्रकरण 2 आहे. 19 मध्ये महापौर आणि उपमहापौर हे प्रकरण 2चाच भाग आहे या कायद्याच्या, परंतु त्याच्यासाठी सेपरेट टॉपिक केला. समित्या देखील सेपरेट केलेला आहे. त्याच्यामध्ये स्थायी समिती येते, इतरही समित्या येतात. परिवहन समिती असते महत्वाची. महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी ज्याच्यामध्ये मुख्यत्वे आयुक्तांचा समावेश होतो. प्रकरण 3 म्हणजे कमिशनर देखील. प्रकरण 3 महानगरपालिकेच्या स्थायी समित्या यांचे कामकाज कसे चालते इतर समित्यांचे त्या संबंधित आहे. ज्या ठिकाणी प्रकरण 8 असे छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये आपण या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. बुक अतिशय छोटा आहे, केवळ 104 पेजेसचा मॅटर आहे. ओके. परंतु छोटा आहे याचा अर्थ ते का छोटा आहे तर पर्टिक्युलरली एकदम महत्वाचे टॉपिक्स घेऊन प्रिसाइजली ते बुक अरेंज केलेलं आहे या ठिकाणी. त्याचसोबत आपण
त्यांचं कामकाज चालणाऱ्या बाबींसंबंधित दिलेलं आहे. समिती असतील, समिती कसं काम करते, महानगरपालिकेवर नियंत्रण कसं ठेवलं जातं, राज्य शासनाचं, आयुक्ताचं, आर्थिक बाबी महानगरपालिकेच्या किंवा अर्थसंकल्प कसा असतो, कोण बनवतं, अ, ब, क अर्थसंकल्प काय संबंधित आहे, त्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि आयोगाने जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे काही प्रश्न महानगरपालिकेवर विचारलेले आहेत ते सर्वात शेवटी दिले. अशा पद्धतीनं बॅच आणि बुक हे एकत्रित केलं तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता आपण बॅचची सुरुवात करतोय परंतु टोटल ड्युरेशन हा जास्तीत जास्त 8 तासाचा असेल त्यामुळे 8 तासामध्ये तुम्ही हे ऍक्ट वर पूर्णपणे कमांड मिळवू शकता हे मी म्हणतो मॅक्झिमम 8 तास. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर आरटीआय चे लेक्चर देखील घेत आहे ते फ्री असणार आहे त्याच बॅच सोबत असणार आहेत. ज्यांना बॅच घ्यायचे नाही तेही ते लेक्चर त्या ह्याच्यामध्ये जाऊन बघू शकतात फ्री ऑफ कॉस्ट ओके कोर्समध्ये. तर अशा पद्धतीने आणि नंतर या संबंधित जर आपण याच बाबींवर टेस्ट सिरीज घ्यायचं ठरवलं तर ती देखील लॉन्च होईल. अतिशय कमी अभ्यासात या ठिकाणी मिळणारी ही पोस्ट आहे. अभ्यास कुठेही वाया जाणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सर्वत्र माहिती असणं गरजेचं आहे. आता महानगरपालिकेच्या विविध जागा नक्कीच निघतील. मग या ठिकाणी बघा महानगरपालिका म्हणजे काय असतं हे थोडक्यात दिलेलं आहे. जर का आपल्या घटनेमध्ये बघितलं तर 243 क्यू ही तरतूद जी आहे ती आपली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या टेक्निकल निर्मितीच्या संबंधित असते. 74व्या घटना दुरुस्तीनुसार ते ऍड केलेलं आहे. या संबंधित लेक्चर त्या ठिकाणी ऍड केलंच जाईल. त्याच्यामध्ये 3 क्षेत्र येतात. अभ्यास करताना बघा ट्रान्झिशन, स्मॉल अर्बन एरिया आणि लार्जर अर्बन एरिया. संक्रमणशील क्षेत्र ज्याला आपण नगरपंचायत म्हणतो जे ग्रामपंचायत मधून नगरपंचायत होत असतं किंवा मोठ्या क्षेत्राकडे जातात. छोटे नागरी क्षेत्र म्हणजे एखादं छोटं नागरी क्षेत्र आहे छोटच आहे परंतु नागरी क्षेत्र आहे मग त्याला लोकसंख्येचा क्रायटेरिया लावण्यात येतो तिथं असणारी बिगर कृषी क्षेत्रातील लोकसंख्या या ठिकाणी लावण्यात येते तिला नगर परिषद म्हणलं जातं पण हे सहज प्रश्न येतात. आणि महानगरपालिका म्हणजे मोठे नागरी क्षेत्र ऍज पर आवर कॉन्स्टिट्यूशन आपल्या घटनेनुसार महानगरपालिका म्हणजे मोठे नागरिक त्याचं एक क्रायटेरिया आहे. जो क्रायटेरिया परत बनवलेला असतो 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या परंतु घटनेत एवढंच वाक्य लार्जर अर्बन एरिया. आणि हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे घटनेनं तर राज्यपालला दिलेला आहे. राज्यपाल हे ठरवताना कोणकोणते फॅक्टर बघतो तर एक त्या क्षेत्राची लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून किती महसूल त्या ठिकाणी निर्माण होतो, इतर नॉन ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे कृषी सोडून इतर व्यवसाय उद्योगांमध्ये किती लोकसंख्या आहे आणि त्या क्षेत्राचे आर्थिक महत्व या सर्व बाबी बघून राज्यपाल त्या क्षेत्राला नगरपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिका घोषित करण्याचं ठरवू शकतो. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न येणार हे जे मी बेसिक सांगतोय आता. इन डिटेल आपण अजून लेक्चर मध्ये घेऊच. तर अशा पद्धतीने आपलं लेक्चरचं स्वरूप असणार आहे. एक लक्षात घ्यायचं कंप्लीट महाराष्ट्रामध्ये सध्या पंचायत राज करता जे एकमेव पुस्तक सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलं वापरतात त्याचं पंचायत राज आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था जे की मी स्वतः महेश गार्गे यांनी आहे. त्यामुळं आपलं त्या विषयावर होल्ड खूप आहे. तुमच्या कोणत्याही त्रुटी त्या ठिकाणी सोडवल्या जातील. योग्य पद्धतीने त्या ठिकाणी लेक्चर मध्ये डाटा देण्यात येईल. या पुस्तकाची सॅम्पल पीडीएफ माय क्लास पुणे या टेलिग्राम चॅनलवर तसेच इतर ठिकाणी देखील उपलब्ध राहील. बॅचच्या रिलेटेड डेमो बघूनच बॅच जॉईन करायची. जॉईन करण्याची गडबड करायची नाही. त्याकरता माय क्लास पुणे हे ऍप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा कोर्स पुस्तक हे वाचून त्या ठिकाणी कुठल्याही महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी परीक्षेकरता तुम्ही अपेअर्ड होऊ शकता. पुस्तक छोटं आहे. ओके थँक्यू.